हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. 18व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 36 मध्ये भगवंत अर्जुनाला 3 प्रकारचे सुख आहे अशा प्रकारचं सांगत आहेत. श्लोक असा: सुखम त्विदानी त्रिविधम शृणु मे भरतर्षभ, अभ्यासाद्रमते यत्र दुःखांत च निगच्छति. आणि त्यावर आपण जे चर्चा मागच्या 2 सत्रामध्ये केली, आता त्यानंतर भगवंत सात्विक सुख काय आहे आणि ते सात्विक सुख 37व्या श्लोकामध्ये सांगताना ही एक साधना आहे या अंगाने या श्लोकाकडे बघावयास पाहिजे. या सत्राची सुरुवात आपण श्लोक क्रमांक 37 पासून करणार आहोत. यत्तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमं, तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. अर्थ: जे आरंभी विषासारखे वाटते पण परिणामी अमृताप्रमाणे असते, बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी स्थिरावल्यानंतर जे प्रसाद रूपाने प्राप्त होते त्यास सात्विक सुख म्हणतात. सुरुवातीस बुद्धी आत्मा परमात्मा या विषयात प्रवृत्त होते. अभ्यासामुळे प्रीती व आवड निर्माण होऊन बुद्धी आत्मविषयात रमते. नंतर ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होते. त्यानंतर बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी विश्रांती पावते, विरून जाते, आत्मरूप होते. त्यामुळे स्वस्वरूपाचा म्हणजे स्वसंवेद्य आत्म्याचा स्फुरण रूपाने आत्यंतिक आनंद प्राप्त होतो. अशा रीतीने आत्मविषयक बुद्धीपासून सुखाची निर्मिती होते. कशी ते अध्याय क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक 21 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. तो श्लोक आणि त्याचा अर्थ आपण अगोदर पाहूया. महत्त्वाचा सिद्धांत व आत्मानुभूती सांगणारा हा श्लोक. सुखमात्यांतिकं यत्तत् बुद्धिग्राह्यमतेन्द्रियं, वेत्ति यत्र न चैवायं स्थितचलति तत्वतः. अर्थ: जे सुख अतींद्रिय म्हणजे मन व इंद्रियाचा विषय होऊ शकत नसलेले, इंद्रियांना अगम्य असलेले असे आहे, केवळ शुद्ध स्थिर सूक्ष्म बुद्धीला ग्राह्य आहे. ध्यानाभ्यासाने बुद्धी स्थिर व सूक्ष्म झाल्यानंतरच स्वसंवेद्यत्वाद्वारे अनुभवास येणारे आहे. आत्यंतिक म्हणजे या संसारात यापेक्षा उत्तम सुख असू शकत नाही असे अनंत आणि अमर्याद शिवाय अवीट असे ते सुख आहे. ते सुख तो म्हणजे जीव स्वतःच्या ठिकाणी अनुभवतो व हा ध्यानयोगी आत्मस्वरूपात स्थित झाला असता त्या तत्वापासून स्वस्वरूपातील सुखावस्थेपासून विचलित होत नाही. सत्वगुणाचा व सुखाचा संबंध भगवंतानी अध्याय 14 श्लोक 6 मध्ये सांगितला आहे. तो श्लोक असा आहे: तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनायनं, सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. अर्थ:
त्यामध्ये सत्वगुण निर्मल असल्यामुळे प्रकाशक, चैतन्य प्रतिबिंबग्राहक, ज्ञानोत्पादक आणि दुःखरहित सुखव्यंजक असा आहे. हे निष्पाप अर्जुना, हा सत्वगुण सुखसंगाने, सुखासक्तीने किंवा मी सुखी आहे अशा अध्यासाने आणि ज्ञानसंगाने म्हणजे शास्त्रज्ञानासक्तीने किंवा मी ज्ञानवान आहे अशा अध्यासाने आत्म्याला बद्ध करतो. हाच मुद्दा अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 518 यापूर्वी आपण ज्यावर चिंतन केलं होतं त्याविषयी थोडासा भाग आपण पाहूया. प्रमुख सिद्धांत सांगणारी ओवी क्रमांक 518. मनोनिज्ञाना कर्मा करतया पाते जानये धनंजया, जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ. या ओवीवर आपण विस्तृतपणे चर्चा भाग क्रमांक 166 मध्ये केलेली होती, परंतु सारांशाने विचार करता सत्व रज तम असे हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी अशा आत्म्याला शरीरात बांधून ठेवतात. सृष्टीतील सर्व प्राणी, वस्तू, विचार, विकार, भावना त्रिगुणात्मक आहेत व हे तिन्ही गुण आत्म्याला बांधून ठेवतात. म्हणजे काय? आत्मा अनुभवास येऊ देत नाही. प्रकृती ही या 3 गुणांची जन्मभूमी आहे. एकाच अंतःकरण वृत्तीत हे 3 गुण असतात. आता त्या निर्गुण साक्षात्कारावर चिंतन करण्याकरता आपण माऊली काय म्हणतात ते पाहूया. प्रकृतीजन्य कोणतीही वस्तू म्हणजे प्राणी, पदार्थ, शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी त्रिगुणासहित आहे म्हणजे त्रिगुणरहित नाही. हे पुढे येणाऱ्या श्लोक क्रमांक 40 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. तो श्लोक या निमित्तानं अगोदर वाचूया. सिद्धांत सांगणारा हा श्लोक. न तदस्ति पृथिव्या वा दिवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिस्यास्त्रिर्भिर्गुणैः. अर्थ, प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणापासून रहित अशी कोणतीही वस्तू म्हणजे प्राणी, पदार्थ, विचार, भावना, विकार पृथ्वीवर, स्वर्गामध्ये, देवामध्ये तसे इतरत्रही कुठेही नाही. अर्थात विश्वात कुठेही नाही. अर्थात सर्व जे काही सांगितलं गेलेलं आहे ते या 3 गुणांनी बाधित आहे. इच्छा, द्वेष, सुख, दुःखादी विकार आणि सत्वरजतम हे गुणही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहे. आणि हे सुद्धा आपल्याला अध्याय क्रमांक 13 आणि श्लोक क्रमांक 6 व 19 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. ते 2 श्लोक आपण पाहूया. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृतिः एतक्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. अर्थ, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात, चेतना, धृती याप्रमाणे विकारासहित हे क्षेत्र संक्षेपाने सांगितले आहे. अध्याय 13 श्लोक 6. आता 13व्या अध्यायातील श्लोक 19 बघूया. प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश गुणाश्चैव विद्धि प्रकृती संभवान. अर्थ, प्रकृती आणि पुरुष हे दोघे अनादी आहेत असे जाण. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये
मन, बुद्धी आणि पंचमहाभूते हे विकार आणि सुखदुःख मोहांच्या रूपाने परिणामाला प्राप्त होणारे सत्व, रज आणि तम हे 3 गुण प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण. किंबहुना प्रकृतीतील प्रत्येक विकार व वस्तू सत्व, रज, तम या 3 गुणापासून बनलेली आहे. मात्र आत्मा गुणातीत आहे. आत्म्याचा आनंद गुणातीत आहे. प्रकृतीशी लेश मात्र म्हणजे किंचित सुद्धा संबंध आला की आत्म्याचा आनंद सात्विक सुख या संज्ञेस येतो. आत्म्याचा आनंद नित्य म्हणजे उत्पत्ती आणि नाशरहित आहे, गुणातीत आहे. सात्विक सुख उत्पत्ती नाश असलेले आहे. म्हणून सात्विक सुखास आत्मबुद्धी प्रसादजम म्हणजे आत्मविषयक बुद्धीच्या प्रसन्नतेने उत्पन्न होणारे असे भगवंतांनी म्हटलेले आहे. सत्वगुण हा रज व तमोगुणापासून सोडवितो, म्हणून सत्वगुण जोपासावयाचा आहे. पण सत्वगुणसुद्धा सात्विक व कारण परत्वे असलेल्या सुखाद्वारे आनंदाद्वारे बांधतो. सत्वगुण व सुखाचा संबंध भगवंतांनी अध्याय 14 आणि श्लोक 6 जो थोड्या वेळापूर्वी आपण तो म्हटलेला होता, त्यासाठी आपण अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 226 मध्ये आणि त्यातला थोडासा भाग या निमित्तानं आपण पाहणार आहोत. सुखाचा व सत्वगुणाचा संबंध स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. प्रकृती त्रिगुणात्मक आहे. प्रकृतीतील प्रत्येक प्राणी, वस्तू, दुःख, दुःखादी विकार व सत्व, रज, तम या 3 गुणापासून बनलेले आहेत, हे आपण पाहिलेलेच आहे. आता ओवी क्रमांक 226 आणि त्याचं वाचन करून पुढे आपण जाऊया. सुखवृद्धीचा सिद्धांत व साधना सांगणारी आणि सुखदुःखे समे कृत्वा या पदच्छेदावर आधारित माऊलीची ओवी क्रमांक 226 अध्याय क्रमांक 2 अशी आहे. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. आणि अशा प्रकारे हा जो मध्ये सांगितलेलं जे आहे ते प्रकृतीतील प्रत्येक प्राणी आपण पाहिला, सुखदुःख विकार विचार जो काही आहे तो 3 गुणांनी बांधलेला आहे. गुण या संस्कृत शब्दाचा अर्थ दोरी आहे. शिवणकामाचा दोरा असो की बलदंड दोरखंड असो, त्यांचा उपयोग नेहमी बांधण्यासाठीच होतो. हे लक्षात घेऊन बांधणाऱ्या दोरीचे अर्थातच गुणांचे वर्गीकरण बांधण्याच्या प्रकारानुसार सत्व, रज, तम असे करण्यात आलेले आहे. सुखाचा व सत्वगुणाचा संबंध आपण यापूर्वी पाहिलेला आहे अध्याय 14 श्लोक 6 मध्ये, आणि त्याचा आणखी आपण विस्तार या ठिकाणी पाहणार आहोत. सुख व सत्वगुण याचा संबंध सांगणारा हा विचार. सत्वगुण निर्मल आहे. रज व तमोगुणाप्रमाणे त्यात मलिनता, बंधाची दृढता नाही. रजो व तमोगुणात जसे आवरण, विक्षेप शक्तीचे प्राबल्य व जी उपद्रव क्षमता आहे तशी ती सत्वगुणात नाही, आणि या अर्थाने तो उपद्रवरहित म्हणजे अनामयम आहे. सत्वगुण प्रकाशक आहे, अर्थात तो आत्म्याजवळचा आहे, आत्म्याजवळ नेणारा आहे. सत्वगुण मनास चंचलतारहित करून सुख देणारा आहे, ज्ञानप्रदायक आहे. तथापि सात्विक असलेले पण कारण परत्वे असलेले सुख आणि त्रिपुटीद्वारे प्राप्त केलेले व्यावहारिक तसेच आत्म्यासंबंधीचे वृत्त्यात्मक शब्दज्ञान म्हणजे आध्यात्मिक परोक्ष ज्ञान हे दोन्ही
क्षीण असले तरी बंधच आहेत. सत्वगुण जरी सुखप्रदायक असला तरी पण ते सुख कारण परत्वे असते आणि बंध निर्माण करणारे असते. कारण परत्वे नसलेल्या नित्य आत्मानंदाच्या प्राप्तीसाठी गुणातीत होणे म्हणूनच आवश्यक आहे. सुख व ज्ञान यापैकी आध्यात्मिक शब्दज्ञान सत्वगुणाद्वारे कसे बांधते हे आपण पाहिलेले आहे. सुख कसे बद्ध करते ते माऊली आणखी पुढील प्रमाणे स्पष्ट करतात. सात्विक सुख हा बंध मी सुखी आहे या अनुभवात बांधून ठेवतो. जो स्थितप्रज्ञावस्थेत निवृत्त झालेला असतो, जेव्हा रजोगुण व तमोगुणात जिंकून सत्वगुणाचा उत्कर्ष होतो तेव्हा जीवास सुख प्राप्त होते व तो मी सुखी आहे असे सांगून मिरवत असतो. अशा रीतीने आत्मानुभूती प्राप्त होईपर्यंत साधना अवस्थेत असताना सत्वगुण व सत्वगुणाचा उत्कर्ष अशा प्रकारे या ओवीतील दुपटीपेक्षा जास्त सुख प्राप्त करून देत असतो. सात्विक सुखाकडे साक्षीभावाने व समग्रतेने दक्षतेने सजगतेने पाहून गुणातीत होणे निर्गुण साक्षात्कारासाठी आवश्यक असते. आत्मा म्हणजे निर्गुण अर्थात गुणातीत आहे, म्हणून त्या प्राप्तीची साधना गुणातीततेकडे नेणारी असावी लागते. बंद डोळ्याने ध्यानाभ्यास व जागृतावस्थेत साक्षीभाव साधकास गुणातीत करतात. गुणातीत झालेला साधक गुणातीत असलेल्या आत्म्याचा गुणातीत आनंद अनुभवतो. आत्माच आत्म्याचा आनंद भोगतो आणि अशा प्रकारे निर्गुण साक्षात्कार होतो. सात्विक सुखाच्या बाबतीत कारण लहान व सुख दुप्पट असते. राजसिक सुखाच्या बाबतीत कारण म्हणजे विषयोपभोग अनुकूल घटना मोठे असावे लागते व सुख मात्र लहान अर्थात अल्प असते. त्याउलट सात्विक सुखाच्या बाबतीत कारण लहान व सुख जास्त असते. माऊली म्हणतात, सात्विकासी दुने वरीही लाभू. अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 129 मध्ये माऊलींनी हे स्पष्ट केलेलं आहे. अर्थात सात्विक मनुष्यास सत्वगुणाच्या उपाधीने सुख प्राप्त झाले असता दुपटीच्याही वर सुखाचा लाभ होतो. राजसिक सुख आत्मस्वरूपापासून दूर दूर नेते. त्याउलट सात्विक सुख व ते वारंवार अनुभवणे आत्मस्वरूप प्राप्त करून देते. आता निर्गुण साक्षात्काराची जी प्रक्रिया आहे त्यावरचं थोडंसं चिंतन आपण करूया. सात्विक करता होऊन सात्विक धृतीने सात्विक बुद्धी जोपासून सात्विक कर्माची उभारणी करीत राहून रजोगुणाचा व तमोगुणाचा नेहमीसाठी त्याग करावयाचा आहे. त्यामुळे प्रसाद रूपाने प्राप्त होत असलेल्या सात्विक सुखात जास्तीत जास्त वेळ राहावयाचे आहे. रज व तमोगुणाच्या तुलनेत सत्वगुणाचा बंध क्षीण आहे. त्यामुळे सात्विक सुखाकडे साक्षीभावाने दक्षतेने व समग्रतेने पाहत राहिल्याने साधकाचा सात्विक सुखाशी असलेला संबंध संपतो. संगम त्यक्त्वा घटित होते व पैलतीर नसलेल्या अशा अथांग शांतीचा अनुभव सुरू होतो. काही कालावधीनंतर गुणातीत निरुपचार आत्यंतिक आनंदाद्वारे आत्म्याचा अनुभव सुरू होतो. अशा प्रकारे साधक निर्गुण साधनेद्वारे गुणातीत होऊन निर्गुण आत्म्याचा निर्गुण साक्षात्कार प्राप्त करून घेतो. आतापर्यंत श्लोक क्रमांक 37 वर आपण चिंतन केलं. आता यानंतर त्या
37 नंबरच्या श्लोकावर माऊलींनी जे चिंतन केलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत. ओवी क्रमांक 778. माऊली म्हणतात, आता चंदनाचे बूड सर्पी जैसे दुवाड, का निधनाचे तोंड विवसिया जेवी. चंदनाच्या झाडाचे बूड जसे सर्पामुळे प्राप्त होण्यास अवघड झालेले असते, अथवा ठेव्याच्या तोंडावरील पिशाच्यामुळे तो ठेवा प्राप्त होणे कठीण झालेले असते. अगा स्वर्गीचे गोमटे आडवयाग संकटे, का बाळपण दासटे त्रास काळे. 779. स्वर्गातील चांगले भोग प्राप्त होण्यासाठी यज्ञरूपी संकटाची अडचण असते, अथवा प्रथम त्रासाचे प्रसंग येण्याने बाळपण देखील पीडाकारक असते. हे असो दीपाची सिद्धी अवघड धू आधी, ना तरी तो औषधी जिभेचा ठावो. 780. दिव्याच्या सिद्धीला आधी धुराची पीडा असते, अथवा औषध परिणामी हितकारक असले तरी ते सेवन करताना जिभेला कडू लागते. अग्रे विषम इव या पदच्छेदावर 781 क्रमांकाची ओवी अशी आहे. तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा, विषम तेथे मेळावा यमदमांचा. त्याप्रमाणे आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी सुरुवातीस इंद्रिय निग्रह, मनाचा निरोध, ध्यानाभ्यासाने चित्तशुद्धी, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह अशी व्रते आचरण्यामुळे आत्मसुखाचा आरंभ कठीण असतो. आणि म्हणून पुढच्या ओवीत माऊली ज्ञान साधना सांगतात. ती ओवी अशी. देत सर्व स्नेहा मिठी, अंगी ऐसे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काटी काढितची. 782. देत सर्व स्नेहा मिठी, आणि हे सांगणारी साधना यावर आता आपण चिंतन करणार आहोत. ज्ञान साधना कशी करायची? समग्रतेने पण निर्लिप्ततेने, साक्षीभावाने सुखाचा क्षण अनुभवणे यावरचं चिंतन अशा प्रकारे करता येईल. वैराग्याची पहिली पायरी म्हणजे प्राप्त नसलेल्या व्यावहारिक सुखाची म्हणजे द्रव्य, स्त्री, सत्ता, कीर्तीचा साठा करणे, परिस्थिती नियंत्रणात ठेवून अनुकूल करवून घेणे, ज्ञानेंद्रियाच्या भोगेच्छा पूर्ण करणे इत्यादी सुखाची अपेक्षा करून त्या पूर्ण करण्यासाठी परिश्रम करण्याची प्रवृत्ती, धडपड, हे इंद्रिय निग्रह व मनाच्या निरोधाद्वारे संपणे. वैराग्याची पुढची म्हणजे दुसरी पायरी, जे संसारात सुख आज उपलब्ध आहे किंवा सहजतेने उपलब्ध होऊ शकते त्याबद्दलची आसक्ती, स्नेह संपूर्ण जाणे. पूर्ण वैराग्य म्हणजे स्वर्ग व प्रपंचात मिळू शकतील असे वाटणाऱ्या सुखाची अपेक्षा व आसक्ती अंतःकरणातून पूर्णपणे नाहीशी होणे. सुखाचा लोभ, त्याची आसक्ती, त्याबद्दलच्या अपेक्षा इत्यादी संबंधाने भावना, शब्द मनात येणे थांबणे म्हणजे पूर्ण वैराग्य होय. असे वैराग्य प्राप्त झाल्यानंतर स्वसंवेद्य आत्म्याच्या आत्यंतिक आनंदाचा अनुभव येतो. यावरून वैराग्याची महती लक्षात येईल. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे वैराग्य ही साधना आहे, साध्य नाही. आत्मानुभूती हे साध्य आहे. वैराग्याची साधना म्हणजे अनासक्तीचा अभ्यास. वैराग्याची साधना विवेकपूर्णतेने केली नाही तर वैराग्य घटित होत नाही. त्यामुळे
स्वस्वरूपावस्था प्राप्त होत नाही. तसेच व्यवहारातील सुखापासून वंचित व्हावे लागते. वैराग्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे राजा जनक. एक पाय लोण्यात तर दुसरा अग्नीत आणि तरी समतेचा अनुभव. लेखकाची आजी सांगायची, स्त्रिया स्तनास लोणी लावून एक पाय चोळीत असत राजा जनकाचा व दुसरा पाय अग्नीत असे. दृष्टांत पटावा म्हणून अतिरेकाने अतिशयोक्तेने सांगावा लागतो. थोडक्यात स्वरूपावस्थेत राहून, पूर्ण विरक्तीत राहून, निस्संग राहून, पूर्ण अनासक्तीने सार्वभौम राजास प्राप्त असलेले सर्व भोग अनुभवणे असे राजा जनकाचे वैराग्य होते. लक्षात घ्या, भोग अनुभवणे भोग भोगणे नाही. भोग अनुभवणे म्हणजे भोगप्राप्तीच्या क्षणात, अनुकूलता प्राप्तीच्या क्षणात, कार्यसिद्धीच्या क्षणात प्राप्त होत असलेल्या सुखाकडे साक्षीभावाने, निर्लिप्तपणे पण समग्रतेने पाहणे. भोग भोगण्याच्या व्यावहारिक प्रक्रियेत सुख विषय प्राप्तीत आहे हा भ्रम दृढ होत जातो. प्रवास वैराग्याच्या विरुद्ध दिशेने सुरू राहतो. ज्ञानसाधनेद्वारे प्रगती वैराग्याच्या दिशेने सुरू होते. जोडीला इंद्रिय निग्रह महत्त्वाचा, पण निव्वळ निग्रहाने पूर्ण वैराग्य घटित होत नाही. निव्वळ इंद्रिय निग्रहाने दांभिकता येऊ शकते. प्रत्यक्षात भोग नाही, पण मनात भोगणे सुरू राहणे अशी दांभिकता येऊ शकते. माऊलींनी या ओवीत यम दम म्हणजे इंद्रिय निग्रह सांगितला. या ओवीत मनाचा निरोध सांगितला. इंद्रिय निग्रह म्हणजे पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रियावर ताबा म्हणजेच नियंत्रण, म्हणजेच कंट्रोल. मनाचा निग्रह म्हणजे मनावर ताबा. मनाचा निग्रह करण्यासाठी पातंजल योगातील साधना आहे. टप्प्याटप्प्याने उत्तरोत्तर सूक्ष्म आलंबन मनास देऊन त्या अवस्थेमध्ये म्हणजे उत्तरोत्तर वरच्या समाधी अवस्थेमध्ये स्थिर होणे व अंतिमतः मनाचा पूर्ण निग्रह होऊन मनाचा निरोध होतो व निर्मनी अवस्था प्राप्त होते. त्या तुलनेत मनाच्या निरोधासाठी वर सांगितलेली ज्ञानसाधना उत्तम व सोपी आहे आणि तीच माऊलींना अभिप्रेत आहे. वरीलप्रमाणे ज्ञानसाधना म्हणजे समग्रतेने पण निर्लिप्तपणे साक्षीभावाने सुखाचा क्षण अनुभवणे करीत असताना एकामागून एक सुख भोगण्याचा सपाटा ज्ञानसाधनेसह अपेक्षित नाही. तसेच सुख लाथाडणे, सुखास वेरणे, सुखास कमी लेखणे, मी सुख भोगतो किंवा भोगत नाही म्हणून मोठेपणा घेणे अपेक्षित नाही. माझ्या वाट्याला आलेले सुख खूप कमी आहे हा आक्रोश अपेक्षित नाही. निवृत्तीच्या पायावर कर्माचा व्याप रचत असताना प्रारब्धवशात मिळालेल्या सुखाकडे ज्ञानदृष्टीने पहावयाचे आहे. वैराग्य म्हणजे अनासक्ती. आसक्तीमुळे वैराग्य घटित होत नाही. सर्व आसक्तीच्या मुळाशी असलेली आसक्ती म्हणजे मी व माझे, देहांकार व कर्तृत्वहंकार, मीपणा व माझेपणा. अंतर्मुख होऊन कर्तृत्वहंकार तपासत राहावे व तो कमी होत असेल तरच वैराग्याची ज्ञानसाधना सुरू आहे व योग्य पद्धतीने सुरू आहे असे समजावे. आता ज्ञानसाधना म्हणजे जागृतावस्थेतील ध्यानाभ्यास. लक्षात ठेवा, ज्ञानसाधना म्हणजे जागृतावस्थेतील ध्यानाभ्यास. त्यामुळे ध्यानाभ्यासाच्या सर्व सूचना ज्ञानसाधनेस लागू होतात. ध्यानाभ्यासामुळे सर्व सूचना अंगवळणी पडलेल्या असतात आणि त्यामुळे ज्ञानसाधना करणे शक्य होते. आपल्याला
थोडंसं वाचन करायचं आहे 10-12 ओळी आणि त्यानंतर ध्यान करायचं आहे. आणि ध्यान करण्याकरता आपल्याला एक वातावरण निर्माण करायचं आहे, मनाची ठेवण करायची आहे. त्यासाठी पुढचं जे काही श्रवण आहे ते आपण ध्यान करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं श्रवण करावं. प्रस्तुत ओवीतील ज्ञानसाधना माऊली सांगतात, देत सर्व स्नेह मिठी. ज्या वेळेस विषय वस्तू प्राप्त होऊन त्या अनुकूलतेच्या क्षणात, त्या इच्छापूर्तीच्या क्षणात, त्या भोगास अत्यंत आवडीने स्नेहाने मिठी देत असताना, म्हणजे समग्रतेने भोगत असताना, संपूर्ण व प्रखर साक्षीभावाद्वारे अलिप्तता जागृत ठेवल्याने शरीरात असे वैराग्य जागृत होते की स्वर्ग व संसाराचे बंधरूपी कुंपण नष्ट होऊन जाते. व्यावहारिक अनुभवात इच्छापूर्तीच्या क्षणात अनुकूलता असल्यामुळे मन स्थिर होऊन आत्म्याचा आनंद विषयवस्तूद्वारे मिळाल्याची प्रतीती येत असते. म्हणजेच त्या क्षणात आत्यंतिक आसक्ती असते. आता ज्ञान साधनेचा अनुभव पाहूया. त्या आत्यंतिक आसक्तीच्या क्षणात संपूर्ण साक्षीभावाने जागरूक राहावयाचे आणि मग तुम्हाला खात्रीने अनुभव येईल की आत्यंतिक आसक्तीचे परिवर्तन म्हणजेच रूपांतर निरासक्तीमध्ये झाले आहे. अनुकूलतेमुळे मन स्थिर व सुखानुभव, यासोबत निरासक्तीचा वैराग्याचा अनुभव. वैराग्याचा हा अनुभव इतक्या कष्टरहिततेने, सहजतेने, सुखदतेने येतो की माऊली पुढे ओवी क्रमांक 902 मध्ये म्हणतात की वैराग्याचा हा अनुभव भ्रमराने फुलावर पाऊल ठेवल्याप्रमाणे येतो. किती अलगदपणे तो पाऊल ठेवतो भ्रमर. वैराग्याचा हा अनुभव जेव्हा येतो तेव्हा आत्म्याचा त्रिपुटी रहित अविट आनंद पार्श्वभूमीवर सतत मिळत राहतो आणि आत्म्यापासून दूरत्व राखून त्रिपुटीद्वारे क्रिया सुरू राहते. इंद्रियाद्वारे उभारल्या जाणाऱ्या कर्मासोबतची निर्लिप्तता अनुभवास येत राहते. त्रिपुटीद्वारे क्रिया सुरू राहते आणि सोबत आत्म्याचा आनंद व निरासक्ती म्हणजे निर्लयपता अनुभवास येते. साधना आहे साक्षीभाव आणि घटित झाले वैराग्य. ज्या भोगाच्या भेटीत हे वैराग्य घटित झाले त्या भोगाच्या बाबतीत ते वैराग्य संपूर्ण असल्याचा अनुभव येईल. देत सर्व स्नेहा मिठी. माऊलीच्या या शब्दावर आपण अधिक चिंतन करा. या रीतीने विविध अनुकूलतेच्या प्रारब्धवशात प्राप्तीच्या वेळी साक्षीभाव जोपासून वैराग्य घटित होऊ द्यावयाचे आहे. आणि त्यासाठी आता आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. सुखासनात बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. मनात शक्यतो कोणताही विचार येऊ नये. आलेल्या विचारामध्ये रमू नये. आलेल्या विचाराला नाकारू नये. त्या विचाराकडे साक्षीभावाने पाहून शांतपणे बसून राहावयाचे आहे. ज्या क्षणी मनातला शब्द संपतो म्हणजे विचार संपतो त्या क्षणी आत्मानुभूतीचा आनंद मिळतो. आणि त्यासाठी आपण आता या सत्राची सांगता करून माझी माऊली म्हटल्यानंतर आपण ध्यान करावयाचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. माझी माऊली.